नमस्कार शिक्षक मित्रांनो, काल एक व्हिडिओ घेतला होता. व्हिडिओ घेण्यामध्ये माझी चूक झाली, तुम्ही मान्य करतो. तर त्याच्यामुळे हा परत एकदा व्हिडिओ घेतोय. बऱ्याच शिक्षक मित्रांनी मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण कळवलं होतं. तो व्हिडिओ मी अनलिस्टेड करून आता नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेतोय. कधी-कधी असं होत कामाच्या गडबडीमध्ये म्हणा, कधी-कधी एखादी गोष्ट चुकून होऊन जाते. तशी माझी काल चूक झाली होती, मी मान्य करतो. पण इथून पुढे होणार नाही याची काळजी पण घेतो. आजचा व्हिडिओ आपण बघूया. केंद्र प्रमुख भरती संदर्भातला सेवा ज्येष्ठता पदोन्नती संदर्भातला कोर्टाचा निकाल आलेला आहे, जो की 13 मार्चला आलेला आहे. त्याबद्दल मी काल बोललो होतो. कोर्टाकडून स्थगिती आली, कारणे काय आणि पुढे काय होणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला कोर्टाचा जो निकाल आहे तो पण दाखवतो. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीईटीच्या नवीन बॅचेस चालू झालेल्या आहेत, ज्यामध्ये टीईटी द्रोणा 9.0च्या 2 बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बॅग आणि बुक किट घरपोच मिळणार आहे. ह्या बॅचमध्ये ते अवेलेबल नाही. तुम्हाला योग्य ती बॅच घ्यायची. दोन्ही बॅचचे फीचर मात्र सारखेच आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे टीईटीची ₹2ची बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि स्पेशल बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. आता जाऊया प्रमुख मुद्द्याकडे. मुद्दा नेमकं काय होता, तर सीजीटी 2026चा निकाल पेंडिंग असताना सुद्धा इथे पदोन्नतीचे बऱ्याच झेडपीचे पदोन्नतीचे अंतिम निकाल लावण्यात येणार होते. आता लक्षात घ्या, उदाहरणार्थ मी एक घेतलं, नांदेड जिल्हा आहे. ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे, पदोन्नती जी होती ती 2 प्रकारामध्ये होते. पदोन्नती ही 2 प्रकारामध्ये होते. एक असते तुमची विभागीय मर्यादित स्पर्धा म्हणूया आपण त्याला, आणि दुसरी जी असते ती सेवा ज्येष्ठतेनुसार तुमची पदोन्नती केली जाते. आणि आता सध्या ही एक्झाम झाली आहे, ही आता निकालाचा लागणारच आहे. पण आता सेवा ज्येष्ठतेनुसार जी पदोन्नती चालू आहे त्यामध्ये काही शिक्षक मित्र हे कोर्टात गेले होते उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यांनी निकाल दिलाय. त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की सेवा ज्येष्ठतेमध्ये आता ज्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना इथे तुम्हाला प्रमोट करायचंय, प्रमोशन द्यायचंय, त्या संदर्भात त्यांना टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता नुकतीच एक सीटी झालेली आहे 8 फेब्रुवारीला, आणि ह्या 8 फेब्रुवारीचा सीटीचा निकाल पेंडिंग आहे. आन्सर की आलेली आहे, आन्सर की आलेली आहे, फक्त निकाल पेंडिंग आहे. या निकालाच्या अगेन्स्ट बरेचसे शिक्षक इथे ही सीडी पात्र होऊ शकतात, आणि ते जर सीडी पात्र झाले तर त्या उमेदवारांना सेवा ज्येष्ठतेनुसार इथे पदोन्नती मिळू शकते. हा एक मुद्दा आहे, त्यामुळे कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. दुसरं, इथे जी आता विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा झाली केंद्र प्रमुखांची, त्याला 31 तारखेपर्यंत अपडेट करायचं आहे. इथे पण चान्स त्यांना मिळू शकतो. हा पण मुद्दा, इथे पण चान्स मिळू शकतो. आता ह्या मुद्द्यावर ज्याशी बोलतो, कोर्टाने काय सांगितले बघा. यामध्ये हा कोर्टाचा निकाल तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये 13 मार्चला हा निकाल दिलेला आहे. 13 मार्चला जावेद खान वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र होतं. हे त्यांचे वकील होते पूर्ण. यात त्यांनी सांगितलेले हे मुद्दे सगळे तुम्ही वाचू शकतात. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथे आहे. Learn advocate for the petition submit that the petitioner have appeared for CD examination February 2026 and yesterday only the answer key has been published. It is likely that the result will be declared in the near future. जवळच निकाल लागणार आहे. निकाल लागणार आहे, तर मग ह्या उमेदवारांना किंवा ह्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार संधी मिळावी यासाठी तुम्ही तुमचा निकाल अजून लावू नका किंवा नियुक्ती देऊ नका, अंतिम निकाल देऊ नका, असं त्यांनी सांगितलंय. पुढचं वाक्य तेच आहे. इन व्ह्यू ऑफ द फॅक्ट दॅट प्रमोशनल लिस्ट कोणती मग ही आहे प्रमोशन सेवा ज्येष्ठतेनुसार, नॉट प्रिपेअर्ड वी डिरेक्ट रिस्पॉन्डंट नंबर 5 and 6 नॉट टू फायनलाइज द लिस्ट टिल द नेक्स्ट डेट. पुढच्या डेट पर्यंत तुम्ही निकाल हा अंतिम करू नका, नियुक्ती देऊ नका, निकाल लावू नका, असं त्यांनी सांगितलेलं आहे. Respondent to file affidavit in recent reply within 2 weeks. Copy of the same be given to the other side in advance. Place the matter for future consideration on 10 एप्रिल 2026. म्हणजे पुढचा जो कोर्टाचा निकाल येणार आहे तो येणार आहे 10 एप्रिल 2026ला. कोर्टाने म्हटलंय की तोपर्यंत तुम्ही जी पदोन्नती करणार असाल तर ते पदोन्नतीचा निकाल अंतिम लावू नका, अंतिम निकाल लावू नका, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तोपर्यंत वेट करायचं. म्हणजेच काय होणार आहे, तर पुढे काय होणार आहे, अंतिम निवड यादी कधी लागणार आहे, तर अंतिम निवड यादी 10 एप्रिल 2026च्या निकालात काय होतं त्यानंतर लागेल. आणि पुढची केसची डेट तीच आहे. शिक्षकांना संधी मिळणार का, तर यस, इथे बऱ्याचशा शिक्षकांना संधी मिळणार आहे, मिळू शकते. कारण ते जर इथे क्वालिफाईड झाले तर त्यांना नक्कीच पदोन्नतीमध्ये संधी मिळू शकते. सेम प्रश्न तुम्ही केंद्र प्रमुख भरतीची जी आता निकाल लागलेला आहे त्याला पण वापरू शकतात. त्या संदर्भात आता 31 तारखेपर्यंत एक्सटेंड करून दिली. याचा अर्थ तुम्हाला इथे सीटचा निकाल जर लागला तर तिथे अपडेट करता येऊ शकतो. पण आता निकालाला सुद्धा अवधी फार कमी आहे.
म्हणजे निकाल जर लवकर लागला तर अपडेट करता येईल, कारण 31 मार्च लास्ट डेट दिली. सो 6 दिवस तुम्हाला अजून शिल्लक आहे. सो निकाल लागला तर नक्कीच अपडेट करता येईल, अन्यथा इथे सुद्धा एक्सटेंड त्यांना करावा लागणार आहे. आणि सेवा ज्येष्ठतेनुसार जो तुम्हाला मी कोर्टचा निकाल दाखवला, जसं माझ्याकडे PDF पण अवेलेबल आहे. ही बघा, ही PDF आहे. हा कोर्टाचा पूर्ण निकाल आहे. 13 मार्च लागला निकाल आहे. सो केंद्र प्रमुख जे प्रमोशनल पदोन्नती आहे, म्हणजे प्रमोशन करायचं, पदोन्नती करायची आहे, त्यासाठी हे त्यांनी थांबवलेलं आहे. सो अशी कोर्टामध्ये याचिका गेलेली होती आणि 13 मार्चला याचा निकाल लागलेला आहे. या संदर्भात अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांनाही शेअर करा. आणि जाताना सांगू इच्छितो की इग्नाइटच्या बॅचेस पण तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. त्यांना या बॅचेस बद्दल तुम्ही त्यांना सांगू शकता. तुम्ही ह्या बॅचेसला होता, आमच्याकडे केंद्र प्रमुखला होतात, किंवा TET असेल, CD असेल किंवा टेट असेल, यासारख्या बॅचेस आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने घेतलेल्या आहे. जर तुम्हाला ते आमचं टीचिंग, आमचं मॅनेजमेंट योग्य वाटलं तर त्यांना नक्की शेअर करा. आणि हे पुस्तक नवीन बघा, नवीन आवृत्तीसह पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅचेस पण जॉईन करू शकता. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.